नमस्कार. आज आपण एम-पी-एस-सी सी-सॅटला विचारलेले काही असे प्रश्न बघणार आहोत, की जे ऑप्शनवरून सोडवले तर लवकर सुटतात. तर आत्ता जो हा प्रश्न आहे, तो राज्यसेवा 2016च्या पूर्वपरीक्षेला विचारलेला होता. तर तो प्रश्न असा आहे, एका व्यक्तीला तळ्याभोवती असलेल्या 3 देवळात कमळे वाहायची आहेत. तो फुले तोडणार तेवढ्यात त्याने तळ्याच्या देवतेचा आवाज ऐकला. तिने फुले तोडण्याच्या 3 अटींची घोषणा केली. प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी तुझ्या हातातली फुले तू तळ्यात धुतली पाहिजेत. लक्षात ठेव की तू जेव्हा तळ्यात फुले धुशील तेव्हा त्यांची संख्या दुप्पट होईल. एकही फूल वाया न घालवता तू प्रत्येक देवतेला समान संख्येइतकी फुले घालायला हवीत. जेव्हा तू शेवटच्या देवळातून बाहेर पडशील तेव्हा तुझ्या हातात एकही फूल शिल्लक राहता कामा नये. तुला एकदाच फुले तोडता येतील. तर हे सगळं काय सांगितलं आहे त्या देवतेने, म्हणजे तळ्याच्या त्या देवतेने त्याला घातलेल्या अटी आहेत. तर पुढे त्यांनी प्रश्न असा विचारला आहे, की व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजेत आणि तिने प्रत्येक देवतेला कमीत कमी किती फुले वाहिली पाहिजेत त्या संख्या निवडा. तर आता अशा प्रकारचा प्रश्न शांतपणे वाचून समजून घ्यायचा. पहिली तर अगोदर तर मंदिरं किती आहेत, टोटल किती देवळं आहेत? 3 देवळं आहेत, बरोबर. तर मी ही 3 देवळं दाखवून घेतो. 3 देवळं आहेत आणि देवळात जायच्या अगोदर ती फुलं काय करायची आहेत? तळ्यात धुवायची आहेत. म्हणजे त्या देवळांच्या अगोदर काय असणार आहेत? हे 3 तळी असणार आहेत, बरोबर. आणि त्यांनी काय सांगितलं, की जेवढी फुलं तोडली ती मंदिरात जाण्याअगोदर जर या तळ्यात धुतली तर त्याची संख्या दुप्पट होते. आणि दुप्पट झाल्यानंतर या मंदिरात जेवढी फुलं वाहील त्याच्यानंतर जी राहतील ती परत तळ्यात धुवायची आहेत. परत त्यांची दुप्पट होऊन इथे जेवढी फुलं वाहिली होती तेवढीच फुलं या मंदिरात व्हायची आहेत. आणि परत तेवढीच फुलं या मंदिरात व्हायची आहेत. आणि तो जेव्हा तिसऱ्या मंदिरातून बाहेर पडेल, ती व्यक्ती तिसऱ्या मंदिरातून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्या व्यक्तीच्या हातात एकही फूल नको आहे. तर ही कंडिशन कळली असेल तर अशा प्रकारचे प्रश्न समीकरण वगैरे मांडत बसून सोडवत बसण्यापेक्षा सरळ सरळ ऑप्शनवरून सोडवायचे. तर आता बघा, आपलं पहिलं ऑप्शन काय आहे? 10 आणि 10. म्हणजेच त्या व्यक्तीने सुरुवातीला 10 फुलं तोडली होती आणि 10 फुलं त्याने मंदिरात वाहिली होती, असं त्यांना म्हणायचं आहे. तर आता मी जर इथे बघितलं तर त्यांनी जर सुरुवातीला 10 फुलं तोडली, तळ्यामध्ये 10 फुलं धुतल्यानंतर 10ची किती होतील? 20 होतील. या 20 पैकी तो काय करेल? आता इथे त्यांनी काय सांगितलं, की 10 तळ्यात मंदिरात व्हायचे आहेत. 10 जर त्याने मंदिरात वाहिले 20 पैकी, तर त्याच्याकडे परत किती उरतील? 10 उरतील. परत तो तळ्यामध्ये तो 10 फुलं धुतल्यानंतर त्यांची किती संख्या होईल? 20. 20 पैकी परत दुसऱ्या देवळात तो 10 वाहील आणि त्यातले किती राहतील? परत 10 राहतील. परत या तळ्यामध्ये तो ते 10 फुलं धुतल्यानंतर त्याची संख्या परत दुप्पट होईल, म्हणजे 20 होईल. परत या मंदिरात तो 10 फुलं वाहील आणि त्याच्याकडे शिल्लक किती राहतील? 10 फुलं. पण त्यांनी इथे काय सांगितलं, की जेव्हा तो देवळातून बाहेर पडेल तेव्हा त्याच्या हातात एकही फूल शिल्लक नको आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन तर माझं येणार नाही, बरोबर. कारण त्याच्याकडे किती आहेत? 10 फुलं शिल्लक राहिली आहेत. तर आपण दुसरं ऑप्शन बघूयात. दुसऱ्या ऑप्शनमध्ये त्यांनी काय सांगितलं, की 7 फुलं तोडली आणि 8 फुलं आपल्याला देवळात व्हायची आहेत. म्हणजे ते व्यक्ती 8 फुलं देवळात वाहील. तर बघूयात, त्याने 7 फुलं तोडली. तळ्यामध्ये 7 फुलं धुतल्यानंतर त्या 7ची किती होतील? 14 होतील. त्या 14 पैकी तो मंदिरात त्याला किती व्हायचे आहेत? 8. त्याच्याकडे 14तून जर 8 गेले तर किती उरतील? 6. परत दुसऱ्या तळ्यात तो 6 फुलं धुतल्यानंतर त्या फुलांची दुप्पट होईल, म्हणजे त्याच्याकडे होतील 12 फुलं. मंदिरात त्याला किती व्हायची आहेत? 8 फुलं व्हायची आहेत. म्हणजे या मंदिरात जेवढी फुलं वाहिली तेवढीच फुलं पुढच्या मंदिरात व्हायची आहेत. 12तून 8 गेले, राहिले किती? 4. परत त्याने तिसऱ्या तळ्यामध्ये ती फुलं धुतली, त्यांची संख्या दुप्पट झाली, किती होईल? 8. या 8 फुलांपैकी किती फुलं त्याला व्हायची आहेत? 8. प्रत्येक मंदिरात समान फुलं व्हायची आहेत, 8. 8 पैकी 8 फुलं वाहिली तर जाताना तिसऱ्या मंदिरातून बाहेर पडेल तेव्हा त्याच्या हातात किती फुलं उरतील? काहीही उरणार नाही, म्हणजे 0. तर या म्हणजे ऑप्शन नंबर 2ची जर कंडिशन मी अप्लाय केली तर ती सॅटिस्फाय होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल या प्रश्नाचं? ऑप्शन नंबर 2. आणि एकदा उत्तर भेटलं की पुढचं चेक करायची गरज नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल, शंका वाटत असेल की पुढे येईल, एकदा उत्तर तर आलेलं आहे पण परत जर चेक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता इथे तिसरं ऑप्शन जर मी बघितलं तर 4 फुलं आहेत. 4 फुलं तळ्यात बुडवल्यानंतर धुतल्यानंतर किती होतील? 8. 8 पैकी त्याला किती व्हायची आहेत? 7 व्हायची आहेत. म्हणजे 7 जर त्याने या मंदिरात वाहिली तर त्याच्याकडे उरेल एकच फूल. 8 पैकी 7 वाहिली, एकच उरेल. तळ्यात धुतलं एक फूल, त्याची 2 होतील. पण या दुसऱ्या मंदिरात किती व्हायची आहेत? त्याला 7 व्हायची आहेत ना, त्याच्याकडे किती आहेत? 2. म्हणजे ते पुरेसंच नाही आहे. म्हणजे तुम्ही
चौथं जरी ऑप्शन चेक केलं तरी असंच होईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपलं ऑप्शन नंबर 2. आपला पुढचा प्रश्न बघा अशाच प्रकारचा आहे, जो STI 2016च्या पूर्वपरीक्षेला विचारला होता. प्रश्न असा आहे, एका भक्ताजवळ काही रक्कम होती. रस्त्याने जाताना तिने 4 देवळांना भेटी दिल्या. जेव्हा ती प्रत्येक देवळात पाऊल ठेवते तेव्हा तिच्याकडे रक्कम दुप्पट होते आणि त्यावेळी ती प्रत्येक देवळात 100 रुपये देते. अशा प्रकारे जेव्हा ती चौथ्या देवळातून बाहेर येते तेव्हा तिच्याकडे काहीही पैसे उरत नाहीत. तर तिच्याकडे सुरुवातीला किती रुपये होते? तर आता प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, तर किती मंदिरांना, किती देवळांना त्याने भेटी दिल्या? तर 4 देवळांना. तर आपण 4 देवळं काढून घेऊयात. पहिलं देऊळ, दुसरं देऊळ, तिसरं देऊळ आणि चौथं देऊळ. तर त्यांनी असं काय सांगितलं आहे की जेव्हा ती प्रत्येक मंदिरात जाते तेव्हा त्याच्याकडे असलेली रक्कम दुप्पट होते. म्हणजे त्याच्याकडे सपोज जी काहीतरी एक रक्कम आहे, ती जेव्हा पहिल्या देवळात जाईल तेव्हा ती रक्कम दुप्पट होईल आणि त्याला त्या मंदिरात किती रुपये ठेवायचे? 100 रुपये ठेवायचे. उरलेले पैसे घेऊन तो परत दुसऱ्या देवळात जाईल. दुसऱ्या देवळात गेल्यानंतर परत ती रक्कम दुप्पट होईल. त्याला तिथे परत 100 रुपये ठेवायचे. परत पुढे जायचं आहे. असं करत करत त्याला प्रत्येक देवळात त्याला किती रुपये ठेवायचे? 100 रुपये ठेवायचे. आणि जेव्हा ती व्यक्ती चौथ्या देवळातून बाहेर पडेल तेव्हा त्याच्याकडे काहीही रक्कम शिल्लक नाही पाहिजे. बरोबर? तर मग आता आपण काय करूयात, आपल्या ऑप्शनवरून जाऊयात. आपलं पहिलं ऑप्शन काय आहे? 93.75. तर 93.75 मी जर म्हटलं तर त्याच्याकडे सुरुवातीला किती 93.75 होते. जेव्हा तो पहिल्या देवळात जाईल, पहिल्या देवळात जेव्हा जाईल त्याची दुप्पट होईल. आता 93.75ची दुप्पट किती? 9 आणि 9 18 म्हणजे 180, 3 आणि 3 6 म्हणजे 186 होतील. 93 आणि 75 पैसेला 2ने गुणलं तर मला किती भेटतं? ₹1.5. मग 186 प्लस ₹1.5 म्हणजेच ती होईल 187.50 पैसे. बरोबर? मग त्याने पहिल्या देवळात 187.50 मधली किती ठेवली रक्कम? 100 रुपये ठेवली. मग त्याच्याकडे परत उरले किती? 87.50 रुपये उरले. आता जेव्हा दुसऱ्या देवळात तो जाईल तेव्हा ह्या 87.50ची दुप्पट होईल. 87 आणि 87 किती होतात? 174 आणि हे 50 पैसे गुणिले 2 म्हणजे ₹1 म्हणजे किती होईल ती रक्कम? 175 होईल. मग या 175 मधली त्याने परत दुसऱ्या देवळात किती रक्कम ठेवली? 100 रुपये ठेवली. तर त्याच्याकडे किती उरले? इथे 75 रुपये उरले. मग 75 उरलेले जेव्हा तो तिसऱ्या देवळात जाईल तेव्हा त्याची परत दुप्पट होईल. ते किती होईल? 150 रुपये. 75 गुणिले 2 किती होतात? 150. मग त्या 150तले परत तो 100 ठेवेल. 100 ठेवले तर त्याच्याकडे उरतील किती? 50. जर तो 50 उरले आणि तो जेव्हा चौथ्या देवळात जाईल परत याची दुप्पट होईल. 50ची दुप्पट किती? 100. परत त्याला या देवळात किती ठेवायचे? 100 पैकी 100 ठेवले तर बाहेर येताना त्याच्या हातात काय असेल? 0. म्हणजेच त्याच्याकडे काहीही रक्कम शिल्लक नसेल. आणि म्हणजेच आपलं ऑप्शन उत्तर काय असेल? तर ऑप्शन नंबर 1. आता जर तुम्हाला उत्तर भेटले तर पुढच्या ऑप्शनला चेक करायची गरज नाही आहे. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये सुरुवातीच्या काही ऑप्शनमध्येच तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जातं.